हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपण 15वा अध्याय बघणार, ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधाकृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण हा 15वा अध्याय बघणार आहोत. तर आधी आपण आहे ना आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. आमच्या म्हणजे आमच्या इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांना प्रणाम करते. मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या या पूर्ण टीमला प्रणाम करते. आणि तुम्ही पण सगळेजण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर इथे ना आवाज आला नाही तर माताजी सांगा हा मला. तर आपण काल 14वा अध्याय बघितला, गुणत्रय विभाग योग. हे गुण आपल्याला कसे बांधतात हे आपण काल बघितलं की हे कृष्णाने सांगितलं की आपल्याला म्हणजे सत्व रज आणि तम असे हे 3 गुण असतात. आणि काय करत असतात ते आत्म्याला बद्ध करत असतात इथं. आणि ज्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्य असतो मग त्याप्रमाणे तो कसा वागतो, स्वभाव कसा असतो, काय काय कृती करतो, मग मृत्यूनंतर कुठे जातो. हा, आणि वर्चस्वासाठी हे तीनही हे गुण कसे सतत आपल्याला ओढत असतात हे बघितलं. मग गुणातीत होण्यासाठी कृष्णाने काय सांगितलं, तर आपल्याला कृष्णांना शरण जायला हवं. हा, शुद्ध सत्वगुणात जायचं असेल तर आपल्याला कृष्णांना शरण जायला हवं. मग ही जी माया आहे ना, ही त्रिगुणी माया, ही आपल्यावर काही करू शकत नाही एकदा आपण कृष्णांच्या हातात हात दिला की. मग माताजी पुढची स्लाइड घ्या आता. आणि कृष्णाने काय सांगितलेलं, हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. ह्या ज्ञानामुळे आपल्या भक्तीचं संरक्षण होत असतं. हा, मग आता आजचा जो अध्याय आहे त्याचं नाव पुरुषोत्तम योग आहे. 15वा अध्याय बऱ्यापैकी आपण कधी ना कधीतरी वाचलेला ऐकलेला असतोच. पुरुषोत्तम योग म्हणजे काय, तर भगवंतांचे जे पुरुष अवतार आहेत त्यामध्ये उत्तम आहेत ते पुरुष अवतार. म्हणजे कुठले, विस्तार होत होत ना कारणोदक्षाई विष्णू, मग गर्भोदक्षाई विष्णू, मग क्षीरोदक्षाई विष्णू, ह्या अवतारांमध्ये हे भगवंत पुरुषोत्तम आहेत. आता बघूया आपण ते ह्या अध्यायामध्ये काय काय आहे. तर इथे ना सुरुवातीला कृष्णाने आपल्या जगाची आणि म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक जगाची पण माहिती दिली आणि आपल्या जगाची
तुलना केली आहे त्याच्यासाठी. हे जे आपलं भौतिक जगत आहे ना, ते आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. मग ते प्रतिबिंब कसं आहे आणि कशाच्या मध्ये पडलेलं आहे हे सगळं आपण बघूया. मग त्याच्यानंतर थोडस आत्मा जेव्हा अ, हे शरीर सोडून पुढच्या शरीरात जातो, तेव्हा तो स्थलांतर करताना स्वतःबरोबर काय घेऊन जातो वगैरे हे सगळं जरा बघायचंय. मग त्याच्यानंतर ह्या अध्यायात सांगितलंय की कसा कृष्ण फक्त आपल्या ह्या स्थूल शरीराचीच काळजी घेत नाही, तर आपल्या सूक्ष्म शरीराची पण काळजी घेतो. आणि अ, फक्त भौतिक जगातल्या आपल्यासारख्यांची नव्हे, तर जी आध्यात्मिक जगातले त्यांचे भक्त आहेत त्यांची पण ते देखभाल करतायत. म्हणजे सगळ्यांची सगळी काळजी कृष्ण घेत असतात. आणि मग वेदांत सूत्रांचा सारांश आपण बघायचा आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा वरदा माताजी. हरे कृष्ण माताजी. श्री भगवाचा ऊर्ध्वमूलमदः शाकम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य वर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाणी वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. हरे कृष्ण. तर आपण हा श्लोक आपण बघितला आता. ऊर्ध्वमूल मधो शाखम, म्हणजे हे वर्णन कशाचं आहे बघा, एका शाश्वत वटवृक्षाचं. आणि तो कशात आहे, कसा आहे तो, वटवृक्षाची मुळं वर आहेत आणि शाखा खाली आहेत. मग हे आपल्याला असं कुठे दिसतं माहित आहे, तुम्ही पाण्यात तलावाच्या शेजारी विहिरीच्या शेजारी गेलात आणि काठावरच्या नदीचं प्रतिबिंब पाण्यात बघितलं तर दिसतं बघा तसं, की मूळ वर आहे आणि विस्तार त्याच्या फांद्या वगैरे खाली आहेत. मग तसंच हे जे आपलं भौतिक जगत आहे ना, हे आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. हा, आणि त्यामुळे ते कसं आहे, त्याचं मूळ वर आहे आणि फांद्या ज्या आहेत खाली आहे. मग आपण आपण आता कसे आहोत माहित आहे, आपण ही जी इंद्रिय सुख शोधतोय ना, आता काल पण आपण बघितलं की फळांच्या मागे जर का धावत राहिलो तर मृत्यूनंतर कृष्णाने सांगितलं ना, की तुम्ही एकतर पृथ्वीवरच जन्म घ्याल, नाही तर पुढच्या खालच्या योनींमध्ये वगैरे जाल असं. तर आपण ना चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतो, इंद्रिय सुखांचे आनंद. आणि ते एकतर कायम टिकणारे नसतात आणि चुकीच्या ठिकाणी शोधत असतो. म्हणजे हे जे भौतिक जगत आहे ना, इथे ते शोधणंच मुळात चुकीचं आहे. इथे थोडस म्हणजे थोड्या वेळा करताच ते काय ते मिळणार आहे आपल्याला. काय म्हणजे आता उदाहरण सांगते. आता एक मुलगा आहे आणि तो नदी किनारी आला आणि नदीमध्ये त्याला, म्हणजे त्या नदीच्या काठावर आंब्याचं एक झाड आहे आणि त्याला त्या नदीमध्ये की नाही त्या आंब्याच्या झाडाची प्रतिबिंब दिसलं. मग त्याला वाटलं की छान आंबे लागलेत, मला आंबे खायचे आहेत. मग तो काय म्हणाला, आता आंबे तर खायचे आहेत. मग सरळ तो नदीच्या पाण्यात गेला आणि ओला झाला आणि ते पाणी हल्ल्यामुळे प्रतिबिंब पण दिसायचं बंद झालं. म्हटलं असं कसं झालं, आता तर इथे दिसवतो. बाहेर आला, पुन्हा काठावर बसला, पुन्हा पाणी शांत झाल्यावर त्याला ते दिसायला लागलं. मग परत तिकडे गेला आंबे खायसाठी. मग आहे ना दुसऱ्या वेळेस पण तसंच झालं. मग मग पुन्हा काठावर येऊन बसतो. मग त्याला एक ना गृहस्थ असे दिसतात, जे शेजारून तिकडनं एका रस्त्यावरून जात असतात. मग हा त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला आंबे खायचे आहेत आणि तुम्ही मला ह्या झाडावरचे आंबे काढून द्याल का? तर ते म्हणतात ठीक आहे, मी थांब, तू बस इथे, मी तुला आंबे काढून देतो. ते काठावरच्या झाडावर चढतात आणि थोडेफार आंबे त्याला काढून देतात. हा, तर तो जो मुलगा आहे ना, तसे आपण आहोत, चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतोय. आणि ते जे माणूस त्याला आंबा काढून दिला, त्यांनी व्यवस्थित त्याला आंब्याच्या झाडावरचा आंबा काढून दिला, पाण्यामध्ये नाही गेले ते प्रतिबिंब मध्ये. तर ते जे आहेत ते आध्यात्मिक गुरु आहेत. तर जीवनात एखाद्या टप्प्यावर
जर का आध्यात्मिक गुरु आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जीवनाचा पुढचा प्रवास सुरू केला, तर आपल्याला आपल्या म्हणजे हा जीवनाचा प्रवास योग्य सुरू राहणार. आता ह्या वटवृक्षाचं बघूया, हे पण प्रतिबिंबच आहे. मग आता प्रतिबिंब आहे तर हे कशामध्ये पडलंय लक्षात घ्या. प्रतिबिंबाला माध्यम तर हवं कुठलं तरी ते पडण्यासाठी, कारण ते भगवंतांच्या आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. मग ते पडलं आहे इच्छांच्या नदीमध्ये. तुम्हाला दिसतंय का तिथे डिझायर म्हणून लिहिलंय बघा, निळ्या रंगाचे. ती इच्छांची नदी आहे. तर आता इथे एक लक्षात ठेवायचं, भगवंतांना खूप हौस आहे म्हणून त्यांनी ही भौतिक जगत निर्माण केलेलं नाहीये. हा, असं म्हणजे तुम्ही आम्हाला इकडे पाठवलं वगैरे असं नाहीये. ह्या आपल्या इच्छा आहेत की ज्यामुळे हे भौतिक जगत तयार झालेलं आहे. आपल्या इच्छा संपतच नाहीयेत, संपतच नाहीत, त्यामुळे हे बनतच निघालंय. तर ते भगवंतांना हवंय असं काय नाहीये, आपल्या इच्छांच्या नदीमध्ये येते प्रतिबिंब. मग इच्छांच्या नदीमध्ये आहे. मग आणि ते पण आपल्या इच्छा, भगवंतांचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. म्हणजे त्यांनी उलट आहेत आता तुझ्या, ते काय हृदयातच असतात. ते म्हणतात बाबा कर, तुझ्या इच्छा आता अजूनही पूर्ण नाहीच झालेल्या, तर बघ आता काय ते. मग ह्याचं मूळ कुठं आहे? तर आता आपला उगम आहे म्हणजे ब्रह्मलोकापासून, ब्रह्मलोक किंवा सत्यलोक. तिथे ब्रह्मा असतात आणि त्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यामुळे ब्रह्मांडामधलं सगळ्यात वरचं लोक हे ब्रह्मलोक असतं. ते मूळ आहे. मग तिकडनं हा वृक्ष सुरू होतो, ते मूळ आहे. उलट मग खाली खाली असा हा भरपूर वाढलाय बघा. मग आता ही 1 मिनिट पुढची स्लाइड घ्या, बघूया. त्याच्यात तो मोठी स्लाइड आहे, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल तो कसा वाढलाय. नाही नाही, ही नाही, ती मागचीच. इथे मध्ये, हा हा. तर आता तुम्ही सगळ्यांनी झूम करा स्क्रीन तुमचे आणि बघा. हे बघा, ते दी इच्छांच्या नदीत पडली आहे. हे वट प्रतिबिंब आहे. सगळ्यात वर कोण आहेत? ब्रह्मदेव दिसत आहेत. हे ब्रह्मलोक सगळ्यात मूळ आहे, ते वर असतं. आणि मग ह्याला पोषण कुठलं मिळतं सांगा? तर सत्व, रज आणि तम ह्या गुणांपासून ना त्याला पोषण मिळत असतं. आणि आपण त्या गुणांमध्येच असल्यामुळे त्याला किती खत पाणी मिळत असेल बघा. त्यामुळे तो असा खूप पसरलेला आहे, खूप म्हणजे खूप. मग त्याची पानं काय आहेत? तर वैदिक मंत्र आहेत. त्या झाडाची जे पानं आहेत ना, ते वैदिक मंत्र आहेत. म्हणजे कसं असतं, हे वैदिक मंत्र म्हणजे कसे, जे कर्मकांड केलं जातं ना, वेदांमध्ये एक भाग सांगितलेला आहे कर्मकांड. चांगलीच कर्म करायला सांगितली आहेत, पण त्याची इच्छा कशासाठी करतात ती? तर स्वर्ग प्राप्तीसाठी. तर ती त्यामुळे हे जे पानं जी आहेत ही ह्या वटवृक्षाची ही वैदिक मंत्र आहेत. मग फळं काय आहेत ह्याची? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही ह्याची फळं आहेत. आणि डहाळ्या फांद्या काय आहेत? इंद्रिय विषय आहेत. त्या फांद्या आहेत. मग वरच्या तुम्ही जर असं बघा, वरच्या फांद्या ज्या आहेत ना, तिथे वरचे लोक आहेत, तुम्हाला दिसतील बघा. देवी देवता वगैरे त्या ब्रह्मांच्या जवळच तिथं आहेत. तो इंद्राचा ऐरावत, इंद्र वगैरे सगळी. मग मध्ये जरा आपल्यासारखी आहेत. आणि मग जरा तुम्ही आणि खाली याल तसे मग पशु पक्षी वगैरे असं सुरू होतं. हा, तर असा हा हे आहे वटवृक्ष. ओके. मग आणि हा जो आहे ना, ह्याचा आदी मध्य आणि अंत असा काय कळतच नाहीये. असा नुसता अफाट पसरलेला आहे, अनंत असल्यासारखा. आणि हा जो म्हणजे तुम्ही आपल्या कर्मांप्रमाणेच जर का असणार आहे ते, की तुम्ही वरच्या लोकात गेलाय, तुमची कर्म चांगली आहेत किंवा काय, तर तुम्ही ह्या वरती जाता, म्हणजे तिकडे जे ब्रह्मलोक आणि ते दाखवलंय बघा तिकडे. मग जर का पृथ्वीवरच जन्म मिळाला तर मध्ये, आणि मनुष्यांचे वगैरे मिळाले तर जरासं आणि खाली. पण तुमच्या एक लक्षात येतं का, म्हणजे आपण इथेच फिरतोय. हा, ही इच्छांची नदी पार केली तर पलीकडे दिसतायत का तिकडे कृष्ण आणि राधा आहेत? आपले श्यामसुंदर कृष्ण आहेत की नाही तिकडे?
तिकडे जास्त कोण गेलेलं दिसत नाहीये. तर मग ही इच्छांची नदी आपल्याला त्यासाठी क्रॉस करावी लागणार. तिकडे जाण्यासाठी बघूया आता कृष्णाने सांगितलंय. कारण नाहीतर आपण किती काही केलं तरी आपला प्रवास ह्या फांदीवरून त्या फांदीवर असाच सुरू राहतो ह्या वटवृक्षावर. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. या वृक्षांच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. त्यांच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षांची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत. हरे कृष्णा. ते आता आपण बघितलं या झाडाविषयी. आणि ह्या आपल्या कर्माप्रमाणेच आपण त्या वृक्षावर फिरत असतो. उच्च लोकात गेलो तर ती म्हणजे कधी वरती जाऊ, कधी खाली जाऊ, कधी मध्ये राहू, ह्या फांदीवरून त्या फांदीवर असंच आपलं सुरू असतं. हा घ्या माताजी पुढची. तर ही इच्छांची ही नदी आहे. आता ही इच्छांची नदी ओलांडायची कशी? कारण हे जे आपलं हे आहे ना, मधी एवढी मोठी इच्छांची नदी, तिथं तर जायचा काय मार्ग दिसत नाही आणि पलीकडे तर कृष्ण आहेत. बघूया आता कसं जायचं. हरे कृष्णा. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आधी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. हरे कृष्ण. तर आहे ना, ह्या खोलवर मुळ गेलेल्या या वृक्षाला तुम्ही अनासक्ती रूपी शस्त्राने छेदून टाकायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे ज्ञान आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी हव्या. अनासक्ती म्हणजे काय? तर वैराग्य. तर ज्ञान आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी असतील, हे ती शस्त्र आहेत की ज्याने आपण ह्या वटवृक्षाला भेदू शकतो, ती इच्छांची नदी पार करू शकतो आणि तिकडे पलीकडे भगवंत आपली वाट बघतायत. तर त्यासाठी आपल्याला ज्ञान आणि वैराग्य हवं आणि भगवंतांना शरण गेलं पाहिजे आपण. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे अनासक्ती रूपी शस्त्राने हे छेदता येतो बघा हा वृक्ष. आता ना इथे भगवंतांनी जरा भगवंतांच्या धामाची माहिती दिली आहे परत एकदा. म्हणजे जरा आपल्याला माहिती तरी हवं जिकडे जायचंय त्यांचं धाम बघूया आता कसं आहे. हरे कृष्ण. न तद्भासयते सूर्यो न शाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. हरे कृष्णा. बघा भगवंतांचं धाम आहे ना, ते स्वयंप्रकाशित आहे. त्याला अग्नी वीज प्रकाशित करत नाही. आपल्याला कशी इलेक्ट्रिसिटी लागते, लाईट लागते. तसं नाहीये, ते स्वयंप्रकाशित आहे. आणि म्हणजे ना, जे एकदा आपण भगवंतांच्या आध्यात्मिक जगतात गेलो की मग आपल्याला पण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. आपल्याला पण पुन्हा इकडे परतून यावं लागत नाही. आणि हे जे धाम आहे ना भगवंतांचं, ह्याला कुठला चंद्र सूर्य प्रकाशित करत नाही. तर ते स्वयंप्रकाशित धाम आहे. म्हणजे कसं असतं, जे शुद्ध असतं ना त्याला एक तेजस्वीपणा असतो. आणि इथे जे भगवंत स्वतः हे गोलोक धाम आहे, इथे सगळे शुद्ध भक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक जणच तिथे स्वतःच एक तेज आहे ते प्रत्येकालाच, आणि ते स्वयंप्रकाशित आहे त्यामुळे. आणि त्या धामाचाच जो प्रकाश असतो ना तिथं, तो आपल्या ह्या पूर्ण सगळ्यांना जो प्रकाश मिळतो चंद्र सूर्य ह्यांना, तो सगळा भगवंतांच्या ह्या गोलोक धामाचा असतो.
कारण तिथे सगळंच स्वयंप्रकाशित आहे ते पूर्ण धाम आणि तिथले सगळे जण त्या प्रत्येकाभोवती तेजाचं एक वलय आहे. हं? हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. वरदा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना मनसष्टानेन्द्रियाणि प्रकृतिस्थानि वर्षति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. हरे कृष्ण. बघा हा, हे जे कृष्णच सांगतायत, हे जे आपण आहोत ना, हे बद्ध जगातील जीव आहोत. मग आणि इथे ना म्हणजे भगवंतांचे सनातन अंश आहोत आपण. आत्मा आहे ना, हा दुसरीकडून कुठून आलेला नाही, तो कृष्णांचा अंश आहे. छोटासा अंश आहे, पण अंश आहे कृष्णांचा, आणि त्यामुळे त्याला ओढ आहे की मला कृष्णांकडे जायचंय. आणि इथल्या ह्या बद्ध आता कशाने बांधलो गेलोय आपण, तर काल बघितलं, इथे आल्यावर ही जी त्रिगुणी माया असते ना, ही आपल्याला बांधून टाकते. त्यामुळे ते एक तर ती माया, हा, आणि 6 इंद्रिय, मन पण धरलंय त्याच्यात. ह्या 6 इंद्रियांचा आपलं एक सतत कठीण असा संघर्ष सुरू असतो. म्हणजे कृष्णानेच हे जग तयार केलंय आणि तेच हे सांगतायत की इथं जगण्यासाठी स्ट्रगल आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात आहे तो. तो काय असं नाही की आपल्याच आहे, माझ्याच आहे, दुसऱ्याच्या नाही, असं नाही. तर सगळेच, आणि फक्त मनुष्यांना पण नाही, जे जीव आहेत सगळेच जीव, हे प्रत्येकालाच ना इथं कठीण असा संघर्ष आहे जीवन जगण्यासाठी. हा हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. शरीरं यदवाप्नोति यच्च या क्रममातिशीश्वर गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे वायू आपल्यावर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, इथे आपलं थोडासा प्रवास कृष्णाने सांगितलेला आहे. म्हणजे जेव्हा आता आपण एक शरीर सोडतो आत्मा, आणि दुसऱ्या आपल्याच कर्मांप्रमाणे जे पुढचं आपल्यासाठी आपण शरीर तयार केलंय ना, तिकडे आत्मा निघून जातो. मग जाताना ना आपलं हे स्थूल शरीर तो सोडतो, जे आपल्याला आरशात दिसतं. आणि तो काय करतो, सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, हे जे आहे ह्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. ह्याला तो स्वतःबरोबर घेऊन जात असतो. म्हणजे कसं असतं, आपण आता एखाद्या रोडवरून निघालोय आणि चांगलं असं आता ह्या दिवसात चाफा फुलतो बघा, चाफा, किंवा सोनचाफ्याची मोठी मोठी झाडं असणाऱ्या ठिकाणून वगैरे तुम्ही रोडच्या साईडून गेलात तर खूप छान वास, आपण ते झाड क्रॉस करून पुढेपर्यंत चालत राहिलो तरी वाऱ्याबरोबर खूप छान वास येत राहतो, त्याचा सुगंध असा पसरलेला असतो. हा, तर तो वारा कसा त्या झाडाचा अगदी पुढपर्यंत थोडा तो सुगंध घेऊन जातो ना, तसा आपला आत्मा पण आहे ना, हा पुढच्या शरीरात जाताना आपला मन, बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर घेऊन जात असतो आणि पहिल्या स्थूल शरीराचा मात्र त्याग करत असतो. म्हणजे त्यामुळे ना आपल्याच हातात आहे की तुम्ही तुमचं पुढचं, तुम्हाला काय जायचंय. जर का तुमच्या मन, बुद्धी, अहंकार ह्यामध्ये आपण आपली बुद्धी आणि मन कृष्णांच्या ठायी एकाग्र केलेलं असेल, मन एकाग्र असलं की इंद्रिय पण होतात, आणि अहंकार हा असेल आपल्याला, मिथ्या नाही, खरा अहंकार, मी कृष्णांचा नित्य दास आहे,
तर त्याप्रमाणे शरीर मिळणार. किंवा मग तुमच्या ज्या तिथं इच्छा आहेत त्याप्रमाणे बनत असतं ते, आणि तिकडे आत्मा जात असतो घेऊन. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, इथं त्यांनी सांगितलंय बघा, की आपण आपल्या ह्या जन्मात आपल्या ह्या इंद्रियानी तुम्ही जे काय जास्तीत जास्त तुमची इच्छा असते तसं तुमचं पुढचं शरीर तशी इंद्रिय असणारं बनत जातं. म्हणजे एखादा हे आहे की माणूस की तो ठरवतोय की माझा हा एरिया आहे आणि मी एवढ्या माझ्या या घराच्या किंवा प्रॉपर्टीच्या एरियामध्ये कुणालाही येऊ देणार नाही, म्हणजे नाही, मला अजिबात पटणारच नाही ह्याच्या आत कोण आलेलं माझ्या परवानगीशिवाय वगैरे, अशा टाईप. तर मग हे वागणं कसं झालं, जसं कुत्रे असतात बघा, त्यांना स्वतःच्या एरियाविषयी फार हे असतो, जागरूक असतात, आणि इंद्रिय पण तशीच असतात. त्यांचे कानांना हालचाली पटकन टिपतात, वास एकदम त्यांची घाणेंद्रिय नाक तीव्र वास घेऊ शकतो, लगेच त्यांना कळतं. मग शरीर आपलं तुम्ही असं वागत असाल ह्या जन्मात, तर पुढे ती इंद्रिय तशी डेव्हलप झालेलंच शरीर मिळणार, की हा बाबा मग तू तुझ्या एरियाचं संरक्षण करा. अशा म्हणजे ही आपल्या ह्या जन्मात जशा आपल्या इच्छा असतात ना, म्हणजे सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय, सॉरी अहंकार, हे आपण ज्याच्यासाठी वापरत असतो तसा एक विशिष्ट इंद्रियांचा समूह आपल्याला पुढच्या ह्याच्यात मिळतो. तुम्ही मनात जसं जसं ते कायम इंद्रियांचा वापर करायचा विचार करत असता आणि तसाच करत असता, तशा टाईपचाच तो समूह आपल्याला पुढच्या शरीरात मिळतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्ण. उत्क्रामन्तं स्थित्वापि बुद्ध्यानं वा गुणान्वितं विमूढाना न पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणाच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत, परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्ण. हा, मग आता ज्यांना ह्याविषयी काही ज्ञानच नाही, आता गीतेत तुम्ही थोडस तरी आपण बघतोय की आपण शरीर नाही आत्मा आहे वगैरे. आता काल आपण प्रकृतीच्या ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली कसं असतो, मग त्याप्रमाणे कर्म कशी करतो, किंवा हे आपल्या कर्मांप्रमाणे पुढचं शरीर मिळत असतं वगैरे, अशा काहीही ज्याला माहित नाहीये, त्याला कळणार नाही की हा पुढचं शरीर साधारण ह्याच्यासाठी कुठलं तयार होत असेल ह्याच्या ह्या जन्मातला स्वभाव बघून. पण ज्यांना ज्ञानाची नजर असते, जे ज्ञानात स्थित आहेत, गुरु वगैरे असतात की जे ज्ञानाच्या नजरे बघतात, त्यांना मात्र आपल्याला ह्या जन्माचं वर्तणूक बघून त्यांना कळत असतं की पुढचा जन्म आपल्यासाठी कुठला तयार असणार आहे. म्हणजे आता आपली गाडी जी असते ती समजा बंद पडली, काहीतरी प्रॉब्लेम देते, तर आपल्याला इतकं कळणार नाही की काय झालंय गाडीला वगैरे. पण तोच आपण जेव्हा त्या गाडीला गॅरेजमध्ये वगैरे नेतो तेव्हा तिथला जो दुरुस्त करणारा मेस्त्री वगैरे असतो ना, त्याला अगदी गाडीच्या आवाजावरनं सुद्धा पटकन लक्षात येतं कुठे काय प्रॉब्लेम असणार, आणि तो नीट करतो. का तर त्याला त्यातला अनुभवाने ज्ञान आहे. तसं जेव्हा गुरूंना वगैरे ज्यांना ही ज्ञानाची नजर असते ना, ते हे समजू शकतं त्यांना की हे आपण ह्या जन्मात शरीर आणि आपली वृत्तीच म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिय, म्हणजे इंद्रिय म्हणा, अहंकार, हा कशासाठी सूक्ष्म शरीरात काय विचार करतो, ह्या शरीरात आपल्या काय काय इच्छा आहेत जास्त, तर तसं पुढचं शरीर आपल्याला मिळणार. कारण भगवंतना हृदयातच असतात आणि ते म्हणते हे करत असतात की बाबा मी मनुष्य शरीर तुला अशासाठी दिलेलं नाहीये, मग तुला अशाच इच्छा आहेत
तर म्हणजे त्या पूर्ण करण्यासाठी योग्य असलेलं शरीर घे तुला म्हणून. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु त्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे वागणीचे तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्णा. हा. तर पुन्हा तेच की जे आत्मसाक्षात्कारी आहेत, ज्यांनी सत्य जाणलेलं आहे, हे इथे चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे शिष्य दाखवलेत. तर असे जे मी म्हंटल ना आध्यात्मिक गुरु, की जे ज्ञानात स्थित आहेत, त्यांनी आत्मा परमात्मा हे सगळं जाणलंय, आत्म्याचा परमात्म्याशी संबंध काय आहे हे पाहिलेलं आहे आणि तो जोडलेला आहे. तर असे हे जे ज्ञानात स्थित असतात ना, ते ज्ञानाच्या नजरेने हे सगळं जाणू शकतात. पण आपल्यासारखी सामान्य लोक आहेत ना, त्यांना नाही कळणार ते पटकन. आणि कृष्ण पुढे सांगतायत बघा, की आपल्या इथे सूर्याच्या प्रकाशावर आपण सगळ्यासाठी अवलंबून आहोत ना. तर हे जे पूर्ण जगाला प्रकाश देणारा हा जो सूर्य आहे ना, ह्याला पण सूर्य म्हणा, चंद्र, अग्नी, ह्या सगळ्यांना ही जी प्रकाश तेज मिळतंय, हे भगवंतांपासूनच मिळतंय. त्यामुळे आपण कशा कशाचा म्हणून अहंकार करणार, माझा आहे माझा आहे. बघा आता पृथ्वी ह्या प्रकाशाशिवाय तर आपलं इथे काही चालणार नाही. कारण वनस्पती अन्नच तयार करतात सूर्यप्रकाशामुळे. आणि तो पण भगवंतांनीच दिलेला आहे. हे शरीर, हे मन, बुद्धी, हेही त्यांनीच दिलेलं आहे. त्यामुळे जे त्यांचं आहे ते आपण त्यांना अर्पण करून वापरायला हवं. हा घ्या माझी पुढची slide. हरे कृष्ण. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्पामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो. माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींचा जीवन रसाचा पुरवठा करतो. हरे कृष्णा. आता बघा कृष्णाने काय सांगितलं. आता मी म्हंटल की एक कलिंगड घ्या आणि वर फेका आणि त्याला तरंगत ठेवा, तर आपण करू शकू का? ते खालीच पडणार ना ऑब्विसली. तर इथे असं आपण कसं विचार करू शकतो की हे ग्रहगोल जे आहेत ते कुठल्याही आधाराविना त्यांचे ते व्यवस्थित त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरतायत? हा, असं नाहीये. कृष्णाने सांगितलंय बघा की भगवंत स्वतः प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतात आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या कक्षेत स्थिर ठेवतात. माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थिर राहतात. भगवंतानी स्वतः त्या सगळ्यांना आधार दिलेला आहे, धारण केलेला आहे. चंद्र होऊन वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतात. म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, चंद्राचा प्रकाश हा खूप औषधी मानला गेलेला आहे. मग जेव्हा वनस्पतींना म्हणजे प्रत्येक पदार्थाला तुम्ही म्हणा भाज्या, वेगवेगळी धान्य, ह्याला स्वतःची अशी एक चव असते बघा, प्रत्येकाची वेगळी. तर ती जी चव आहे ती म्हणा आणि औषधी वेगवेगळे गुणधर्म, हे सगळे चंद्राच्या प्रकाशामुळे येत असतात वनस्पतींमध्ये. आपल्यासाठी पण चंद्राचा प्रकाश हा औषधीच असतो, चांगला असतो. मग आहे ना, भगवंत स्वतः चंद्राच्या मार्फत हे सगळं पुरवत असतात. हा, म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीराची पण काळजी घेत आहेत. का मगाशी बघितलं आपण की आपलं मन, बुद्धी, अहंकार मध्ये तुम्ही जे विचार करताय तसं तुम्हाला पुढचं शरीर ते देत आहेत, तुमची मर्जी आहे. इथं पण बघा आता हे स्थूल शरीरासाठीच चाललंय. सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, हे आपण राहतो हे सगळं व्यवस्थित त्याच्या कक्षेत एकसारखं फिरतायत वगैरे, हे सगळं कृष्ण करतायत. म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीराची काळजी घेतली तशी आता स्थूल शरीराची पण घेत आहेत. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण.
हा अहं वैश्वानरो वाच. भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणपानसमायुक्तः पचम्यान्नं चतुर्विधं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व प्राणीमात्राच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण. बघा आणि काय काय करतायत बघा की आपण म्हणतो ना जठराग्नी शब्द सगळ्यांनी ऐकला असणार की अन्न पचवतो. मग काही वेळा ऐकतो आपण भूक जास्त लागत वगैरे नसली की ह्याचा जठराग्नी मंद आहे. तर हा जो जठराग्नी आहे की जो अन्न सगळं पचवतो तो कृष्ण काय सांगतायत अहम वैश्वानरो म्हणजे मी वैश्वानर जठराग्नी बनून प्रत्येकाच्या तुम्ही जे खाता ते अन्न आपण म्हणजे कृष्ण जठराग्नी बनून पचवतात. त्यामुळे आपण खाताना ना प्रत्येक वेळा विचार करायला पाहिजे की हे जे आपण खातोय हे भगवंत आज पचवतायत. त्यामुळे जरा तारतम्य ठेवायला हवं की आपण काय खातोय. आणि आपल्याला त्यामुळे सांगितलेलं आहे बघा वदनीकडे घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा तो पूर्ण ते का म्हणायचो आपण त्यात त्यांनी सांगितलंय ना उदरभरण जो नोहे जाणी जे कर्म. हा तर हे यज्ञाला आपण सगळं समर्पित करतोय असं असतं ते. आणि भगवंत स्वतः ते आपल्यासाठी पचवतायत. 4 प्रकारचं अन्न म्हणजे जे चावून खातात चोकून खातो जे गिळतो आणि जे पितो असं. आणि मी प्राण आणि अपान वायूशी संयोग पाहून ते आपलं अन्न पचवत असतात. हा हा घ्या माताजी. म्हणजे बघा आपल्यासाठी काय काय करतात ते. आणि तरी पण आपल्यामध्ये किती अहंकार असतो सगळं मी करतो मी करतो. हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी प्रत्येक हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांचं संकलन आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. हा 15.15वा श्लोक सगळ्यांनी पाठ करा. त्याचं स्पष्टीकरण प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं वाचा. तर महत्वाचा श्लोक आहे बघा कृष्णाने काय काय सांगितलंय की प्रत्येकाच्या हृदयात म्हणजे मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. पुन्हा एकदा इथं सांगितलंय बघा की ते प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि त्यांच्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती होते. हे प्रभुपाद स्वामींनी सांगितलं हा सायंटिस्ट साठी रिसर्चचा विषय आहे. कारण आता शास्त्र म्हणजे कृष्ण काय सांगतायत की स्मृती ज्ञान विस्मृती त्यांच्यापासून होते. ते कुठे आहेत हृदयात आहेत. मग आपण हे सगळं मॉडर्न सायन्स कुणाशी जोडतं ब्रेनशी जोडतं. पण भगवंतानी सांगितलंय की हे सगळं माझ्यापासून होतं आणि मी हृदयात आहे. त्यामुळे प्रभुपाद स्वामींचं म्हणणं आहे की हा सायंटिस्टने नक्की ह्याच्यावर स्टडी करा. कारण ती उदाहरण म्हणून त्यांनी ती ह्याची गोष्ट सांगितलेली आहे. दक्ष प्रजापती जे ही गोष्ट आपण 18व्या अध्यायात आणि बघूच. जेव्हा दक्ष प्रजापती यज्ञ करतात बघा शंकरांना खालचं दाखवायसाठी तो यज्ञाचा सगळा घाट घातलेला असतो. तर त्याच्यामध्ये मग ते काय सती जेव्हा योगाग्नीने जाळून घेते तेव्हा शंकर क्रोधिष्ट होतात आणि सगळं मग यज्ञ विध्वंस वगैरे होतो वगैरे बरंच सगळं. आणि दक्ष प्रजापतींचे डोकं छाटतात. पण आहे ना ब्रह्मा येतात आणि ब्रह्मा काय सांगतात की हा यज्ञ आहे आणि एकदा सुरू झालाय म्हटल्यावर तो पूर्ण व्हायला पाहिजे. मग शंकरांना थोडं शांत करतात आणि सांगतात की या दक्ष प्रजापतीला तुम्ही जिवंत करा. मग ते शंकर आजूबाजूला कुठेतरी एक बकरी असते बकरीचं डोकं असतं ते ह्याला लावतात दक्ष प्रजापतीला आणि जिवंत करतात. पण आहे ना त्या होतं तसं त्याच्या सगळं लक्षात असतं. तो आता तिथं आलं बकरीचं डोकं होय की नाही. तरी पण त्याला आपण कोण आहे आणि काय काय झालेलं ते सगळं लक्षात होतं. तो शंकरांची क्षमा मागतो तो यज्ञ पुरा करतो आणि पुढचं आयुष्य काशीमध्ये म्हणजे थांबू राहतो आणि ओम नमः शिवायचा जप करण्यात घालवतो पश्चाताप म्हणून. त्यामुळे हे प्रभुपाद स्वामींचं म्हणणं आहे की हा विषय रिसर्चचा आहे. पण कृष्णाने तर सांगितलंय की मी हृदयात आहे
आणि तिथून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. आता वेदांतांचं सांगितलंय. आपण जेव्हा ज्ञानाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा आपण ज्ञान कुठून आलं असं करत वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. मग पृथ्वीवर कुठून आलं तर ब्रह्मानी दिलं, म्हणजे पुढे पुढे ऋषीमुनी वगैरेंकडून, गुरु शिष्य परंपरेतून. मग ब्रह्मांना कुणी दिलं? आता ब्रह्मांना त्यांची तपश्चर्या झाल्यावर हे सगळं ज्ञान कृष्णाने दिलं आणि सगळी सामग्री पण दिली आणि सांगितलं की आता तू हे कर, ह्याप्रमाणे म्हणजे सृष्टीची रचना कर. त्यामुळे वेदांचे ज्ञाते, संकलक आणि वेदांद्वारे जाणण्यायोग्य हे तीनही कोण आहेत? कृष्ण आहे. म्हणजे वेदांद्वारे जाणण्यायोग्य म्हणजे काय, तर वेदांचं अंतिम ध्येय कोण आहेत? कृष्ण आहेत. वेदांचे संकलक म्हणजे निर्माते कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि पूर्ण ज्ञान वेदांचं कृष्णांना आहे. मग त्यामुळे जर का तुम्ही पूर्ण वेदांचा वगैरे अभ्यास करताय आणि कृष्णांपर्यंत पोहोचत नसलात तर त्या वेद अध्ययनाचा काहीच उपयोग नाहीये. कारण वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे, त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे बघा तिथे. घ्या माताजी पुढची slide. आणि इथे बघा त्यांनी दाखवलंय ते प्रसाद बनवतायत. कसं प्रत्येकाच्या हृदयात, आपल्याही हृदयात आहेत, प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण आहेत. त्यामुळे ना आपण पण तुम्ही जेवण बनवताना घरात असंच म्हणजे ह्या भागवतमच्या कथा जरा जप म्हणजे असं ऐकण्याचा प्रयत्न करा आणि करत करा, म्हणजे चांगलं असतं ते आपल्यासाठी. त्याचा खूप छान परिणाम होत असतो आपण जे अन्न शिजवतो त्याच्यावर. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. च्यूत अच्युत अक्षर असे दोन जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्यूत आहेत आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवांना अच्युत म्हटले जाते. या दोहो व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत, जी स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि ते त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत. हरे कृष्ण. म्हणजे ना, च्युत म्हणजे कोण, तर म्हणजे जे भौतिक जगात आहेत. अच्युत म्हणजे कोण, जे आध्यात्मिक सुद्धा भक्त आहेत आध्यात्मिक जगतातले. त्यांची पण पालन पोषण तेच करतायत आणि काळजी तेच घेतायत. आपली पण तेच घेतायत. आता आपण तेच पाहतोय आपली कशी घेतात. हा, आणि तिथं आध्यात्मिक झालोय त्यांच्यावरच अवलंबून असणार आणि कृष्ण पण पूर्ण प्रकारे काळजी घेतात. आणि हे म्हणजे भक्त आध्यात्मिक जगतातले आणि आपण सगळी भौतिक जगतातली, ह्यापेक्षा वरिष्ठ कोण आहे? ह्या दोहों व्यतिरिक्त एक परम पुरुष आहेत, ज्यांना आपण भगवंत म्हणतो. हा, परमात्मा, जे अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतात. म्हणजे सगळ्यांचे, तुम्ही भक्त झालात, वरच्या लोकांमध्ये गेलात तरी आपलं पालन पोषण करणार आहेत, इथं असलं तरी भगवंत करतात. हा घे पुढची स्लाईड. हरे कृष्ण. यस्मात् तत् परमतीतोऽहं मक्षरादपि चोत्तमम् आतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. हरे कृष्ण. मी अच्युत यांच्याही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण. भगवंत हे पुरुषोत्तम आहेत बघा. ते कसे आहेत, म्हणजे जे च्युत आणि अच्युत म्हणजे भौतिक जगत काय, आध्यात्मिक जगतातले लोक सगळेजण काय, ह्या सगळ्यांच्याही पलीकडे आहेत, दिव्य आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे सगळीकडे ते वेदांमध्ये सुद्धा पुरुषोत्तम भगवान म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इकडे ही स्लाइड आहे ना, ही ब्रह्म विमोहन लीला म्हणून प्रसिद्ध आहे. भागवतमच्या 10व्या स्कंदात वर्णन आहे. एकदा काय होतं,
ब्रह्मांना तर आता म्हणजे पृथ्वी देवीच भगवंतांकडे ब्रह्मांकडे गेलेली असते की हा पापाचा भार मला सहन होत नाहीये. पृथ्वीला ओझं पापाचं होतं, हे डोंगर वगैरे याचं ओझं होत नाही तिला, मनुष्यांचं वगैरे पण ओझं होत नाही, तिला पापाचं ओझं होतं. मग तेव्हा भगवंत हे ब्रह्मदेव ना पृथ्वीला घेऊन ह्यांच्याकडे जातात, विष्णूंकडे. तेव्हा विष्णू सांगतात की मी स्वतः म्हणजे कृष्ण स्वतः अवतार घेतील आता ह्या युगात आणि सगळ्यांचा हे करतील, म्हणजे दुष्टांचा नाश. आता त्यामुळे ब्रह्मांना माहित असतं की ह्या युगात भगवंत स्वतः येणार आहेत कृष्ण रूपातच. तरी सुद्धा जेव्हा ते वृंदावनात येतात गोकुळात आणि त्यांच्या त्या लीला ते बघत असतात ना, गोप सख्यांबरोबर बसून वनभोजन करत असतात. ते सखे आपल्या ताटातलं काहीतरी त्यांना देत आहेत, मग कृष्ण पण आपलं त्यांना काहीतरी असं चारवतायत, लोणचं वगैरे. तर हे वनभोजन वगैरे ते बघत असतात आणि त्यांना प्रश्न पडत असतो की हेच आपले पुरुषोत्तम भगवान आहेत, असे का लहान मुलांबरोबर वागतायत आणि खेळतायत वगैरे. म्हणून ब्रह्मा एक दिवस म्हणतात की मी ह्यांची परीक्षा करतो, की त्यांचा विश्वासच बसत नसतो. मग जेव्हा आता भक्तांची परीक्षा घ्यायची काय आवश्यकता नव्हती, घ्यायची आहे तर स्ट्रेट भगवंतांची घ्यायची. भक्तांना त्रास द्यायचा नाही. कृष्ण हे भक्त वत्सल आहेत, त्यांना भक्तांना त्रास दिलेला अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही त्यांना काहीही करा, त्यांना ते की नाही पूर्ण परम वैरागी आहेत, त्यांना असं म्हणजे राग वगैरे असलं काही येत नाही, पण भक्तांना त्रास दिलेला नाही आवडत. मग ब्रह्मा काय करतात, ती मुलं वनभोजनाला बसलेली असतात आणि मुलं काय म्हणतात की आपल्या गायी लांब गेल्या असतील, कृष्णा आम्ही जाऊन गायी बघून येतो. तर कृष्ण किती प्रेमळ आहेत बघा त्यांचा स्वभाव. ते म्हणतात तुम्ही जेवताना उठू नका, मी जातो. मग स्वतः उठतात आणि गायी बघायला जातात. तर गायी सगळ्या अचानक गायब झालेल्या असतात. आता कृष्ण तर काय त्रिकालज्ञानी आहेत. मग इकडे सख्यांकडे येतात तर सगळे गोप सखे पण गायब झालेले असतात. मग त्यांना कळतं की कृष्णांना हे ब्रह्मानी केलेलं आहे. मग कृष्ण आपल्या योग मायेने होत्या तशा त्या हजारो लाखो गायी आणि ते आपले सगळे गोप सखे होते तसे परत तयार करतात आणि ह्याच्या घरी निघून जातात संध्याकाळची वेळ झाल्यामुळे. आणि मग ब्रह्मांच्या लक्षात येतं की हे बाळ साधारण बालक नव्हे हा. आणि मग ब्रह्मा ना तिथे नंतर भगवंतांकडे क्षमा मागायला येतात. आणि क्षमा मागायला आल्यावर अचानक ब्रह्मांना ना चहू बाजूला कृष्ण दिसायला लागतात. ते तुम्हाला दिसतंय का स्लाइड मध्ये बघा, सगळीकडे कृष्ण. म्हणजे ब्रह्मांना कळतच नाहीत खरे कृष्ण कुठे आहेत. चराचरामध्ये सगळीकडे जिकडे बघतायत तिकडे सगळीकडे कृष्ण आणि त्यांना चक्कर यायला लागते. ती ब्रह्म विमोहन लीला. मग ब्रह्मा काय करतात, कृष्णांची स्तुती करायला सुरू करतात, प्रार्थना. आणि मग त्याच्यानंतर आहे ना भगवंत त्यांना दर्शन देतात आणि मग ब्रह्मा क्षमा मागतात. तर अशी ती ब्रह्म विमोहन लीला. त्यामुळे हा, भगवंत हे सगळ्यांच्या वरिष्ठ आहेत, ते पुरुषोत्तम आहेत. ओके माताजी, पुढची स्लाइड. हे बघा इथं, आता इथे ना ह्याच ह्याच्यात बघा, शंकर आहेत, ब्रह्मा आहेत, सारे देवी देवता आहेत. काहीतरी प्रॉब्लेम आला, संकट आला की ते त्यांच्याकडेच भगवंतांकडेच मदत मागायला जातात. पुन्हा शंकर हे आद्य वैष्णव आहेत, नेहमी ध्यानस्थ असताना भगवंतांवर ध्यान करत असतात. माता पार्वतीला हे सांगत असतात. म्हणजे सगळं तुम्हाला मागे पण म्हटलं, सगळ्याच्या मुळात गेलात तर शंकर पार्वतीला कथा सांगतायत असंच आहे. तर म्हणजे सतत सुरू असतं. मग आपण पण आता जर का देवी देवता हे सगळे शंकर भगवान, पुन्हा आपले ब्रह्मा असे जर का त्यांच्याकडे जाऊ शकतात, तर आपल्या पण जीवनात काही प्रॉब्लेम आले, संकट आलं, तर आपण पण बाकी इकडे तिकडे जाण्यापेक्षा कृष्णांकडे जा. त्यांना सांगा स्वतःच्या जीवनातली दुःख आणि त्यांच्याशी एक नातं जोडा. हा जसं आणि आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्रात तर आपण माऊलीच म्हणतो, आईच मानलेलं आहे विठोबांना. आपण विठ्ठलाला आई वडील, बापा आणि आई माझी विठ्ठल रखुमाई सांगितलेलं आहे की नाही त्यांनी. तर अवश्य तुम्हाला जे आवडेल ते नातं जोडा त्यांच्याशी. इथे तर भौतिक जगात आपण किती नाती जोडत असतो, एक नातं
भगवंतांशी पण जोडा आणि त्याच्यामध्ये आनंदही सांगा, सगळं घेतलेलं झालेलं सगळं सांगा. इथं देवी देवता जात आहेत तर आपल्याला कोणी अडवलंय जायला? ओके. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि शरणागत वत्सल आहेत ते. हा इथे बघा ब्रह्मा त्यांचंच ध्यान करत असतात. शंकर पार्वतीला इथे अमर कथा सांगतायत. ते अमरनाथ गुंफा तिथे भगवान पार्वतीला अमर कथाच सांगत होते. अमर कथा म्हणजे कुठली? तर भागवत कथा. ते पुन्हा हा वाचा माताजी. वरदा माताजी. हरे कृष्ण माताजी. यो मामेव यो मामेवमरन्मुदो जानाति पुरुषोत्तमा सर्वविद् भजति मां सर्वभो सर्वभावेन भारत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वाचू का माताजी? हो हो. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्ण. बघा आपल्याला करायचं काय? पूर्ण संशय रहित होऊन भगवंतांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणायचंय. आणि जो नुसतं जाणतो त्याला म्हणजे जो जाणतो तो तशा प्रकारे वागणार पण, तर त्याला कृष्ण सर्वज्ञ म्हणतायत. हा आपल्याला आणि जर का काही शंका आहेत तर आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून, वरिष्ठ भक्तांकडून, प्रगत भक्त जे असतात अशांना शंका विचारा, शास्त्र उघडा, वाचन करा आणि ती शंकांचं निरसन करा. पण भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून आपण जेव्हा स्वीकारू आणि तसं त्यांच्याशी आपला आदान प्रदान सुरू होईल तर कृष्ण सर्वज्ञ म्हणतात आणि तो मग माझ्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. कारण हे सगळं जाणल्यावर आपण ऑटोमॅटिक जॉब करायला लागतो कृष्णांविषयीची. आणि ह्यासाठी आम्ही काय सोडलंय का? तर असं काय सोडून द्यायची आवश्यकता नाहीये. तसा आपल्याला बराच रिकामा वेळ पण असतो. हा जर का आपण आपलं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं ठरवलं तर तर तो वेळ आता सांगितलं ना, तुम्ही जेवण वगैरे घरात करताना थोडस ऐका त्यांच्या कथा. खूप छान छान युट्यूबवर अतिशय छान भागवतमच्या कथा वगैरे असतात त्या ऐका, वेगवेगळी स्तोत्र ऐका. तुमचे जे आता तुम्हाला जे हे असतात म्हणजे आपल्या हॉबीज, आपले छंद असतात त्या सगळ्या कुठल्याही मार्फत कृष्णांशी जोडून घ्या. ते रांगोळी काढा, चित्र काढा, गा त्यांच्याविषयी. काहीतरी वादन वगैरे येत असलं तर ते शिका. काहीच करायला अडवलेलं नाही, पण सगळ्या अंगांनी स्वतःला भगवंतांशी जोडून घ्या आणि त्यांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारा. इथे परत शंकर पार्वती आहेत बघा. भगवंत ध्यान करतायत म्हणजे शिवजी आहेत ना, ध्यान करतायत भगवंतांचं. तर आहे ना हे जे शंकरांचं कुटुंब आहे जिथे भागवत गीता असतं ना तिथे गृह कलह नसतात. म्हणजे भागवतमच्या प्रभूजींनी पण छान सांगितलेलं की तसं बघायला गेलं तर ही सगळी खूप मोठ्या पोस्टवरची आहेत आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर. नाहीतर म्हणजे शंकरांकडे प्रलयाचं डिपार्टमेंट आहे. आता हे देवी जगत आहे बघितलं ना आपण. माता पार्वती म्हणजे माता भवानी कोण आहेत? इथल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहेत. देवी जगत आहे हे त्या आपल्याला इथे म्हणजे त्या बघत असतात की तुम्ही काय करताय ब्रह्मांडाच्या इथे. कालच ती स्लाइड बघितलेली. त्रिशूल घेऊन ह्याच्यावर बसलेले असतात सिंहावर आणि त्या बघत असतात कुठला आत्मा बाहेर निघालाय, आलाय त्यांच्यापर्यंत तो त्याने किती भजन भक्ती वगैरे काय केलेली. त्याप्रमाणे पुढे सोडणार नाही तर त्या इकडे परत ब्रह्मांडात पाठवतात. हा पुन्हा गणेश आता आपले गणपती बाप्पा तर म्हणजे सगळे आद्य पूजेचा मान आहे आणि सगळे म्हणजे काय 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 आहेत. गणेश म्हणजे गणांचे ईश वगैरे. कार्तिकेय हे देवतांचे सेनापती वगैरे आहेत. म्हणजे सगळीच जण त्यांच्या त्यांच्या मोठ्या ह्याच्यात आहेत का जबाबदारीच्या ठिकाणी. हा आता शंकर ह्यांचं
गणेशजींचं वाहन उंदीर. हा मग तिकडे शंकरांच्या गळ्यात साप. हा साप आहे, तो म्हणतो का कधी मी ते गणपतींचं वाहन धरतो? किंवा इकडे ह्यांचा पार्वतीचं वाहन कोण आहे? सिंह. आणि कार्तिकेय स्वामींचा मोर. पण ते कधी गेलेलं ऐकलंय का आपण? म्हणजे गृहकलह व्हायला तसं ठीक आहे, कारण की तुमचं म्हणजे हे आहे, कोणाचं एकमेकात पटत नाहीये. पण आजपर्यंत ऐकलंय का तुम्ही पटलं नाही किंवा काय झालं? तर हे कुटुंब सतत भागवतम ऐकणे, कथन करणे यामध्ये पूर्ण भजन भक्तीमध्ये हे झालेलं असतं, रमलेलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये झिरो गृहकलह आहे. तर जिथे भागवतम गीता असतं ना, तिथे गृहकलह नसतात. आणि सगळे म्हणजे जे ते आपल्या आपल्या सगळी कामगिरी जी आहे ती पार पाडत आहेत तरी सुद्धा. आणि आदर्श गृहस्थ कोण? हा आता आपण बऱ्यापैकी सगळे गृहस्थ आश्रमात आहोत. तर आदर्श गृहस्थ कोण आहेत? तर शंकरांचं कडे आदर्श गृहस्थ म्हणून पाहिलं जातं शास्त्रांमध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शस्त्रांचा परमगुह्य गाभा आहे. तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो, त्यांच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. हरे कृष्ण. हा तर हा जो आता आपण बघितला ना, की भगवंत पुरुषोत्तम आहेत आणि तेच वेदांचे ज्ञाते, संकलक आणि वेदांचं ध्येय हे तेच आहेत. हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा कृष्णाने सांगितलंय. वेदांचं सार हेच आहे. हा तुम्ही पूर्ण अभ्यास करून इथेच पोहोचणार आहात. आणि तो आता कृष्णाने आपल्याला प्रकट केलेला आहे. आणि जो कोणी जाणेल ते बुद्धिमान आहे. आणि त्यांच्या प्रयत्नाद्वारे नक्की आपण सिद्ध सिद्ध होतो. म्हणजे काय? तर कृष्ण प्रेम हेच आपल्या जीवनाचं, मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे? तर भगवत भक्ती, कृष्ण प्रेम. हा तर नक्की मिळवू शकू आपण. हा माताजी घ्या पुढचं slide. हा तर आहे ना, आपण या अध्यायामध्ये बघितलं की हा आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत ह्याची तुलना केली आहे. की कसं आपलं आहे हे प्रतिबिंब आहे. आणि ते आहे कशामध्ये? इच्छांच्या नदीमध्ये. आणि इच्छा ह्या आपल्याच इच्छा आहेत हा त्या. मग आपण थोडं त्याचं वर्णन बघितलं की त्याचं मूळ वर आहेत, शाखा खाली आहेत. खाली मूळ वरी नाही, वरी मूळ खाली शाखा. तर आहे ना, आता मग ही इच्छांची नदी ओलांडू शकलो तर पलीकडे भगवंतांचं गोलोक धाम आहे. मग ती ओलांडायची कशी? तर कृष्णाने काय सांगितलं? अनासक्ती आणि ज्ञान, म्हणजे वैराग्य आणि ज्ञान ही दोन शस्त्र हवीत, तर आपण ही इच्छांची नदी ओलांडू शकू. आणि मग त्याच्यानंतर आणि बघितलं की स्थलांतर करताना आत्मा तो हे स्थूल शरीर सोडतो. पण ह्या स्थूल शरीरात तुमचं जे मन, बुद्धी आणि अहंकार इथे जे तुमच्या ह्या सूक्ष्म शरीराला बरोबर घेऊन जात असतो पुढे, पुढच्या शरीरातलं तसं डेव्हलप झालेलं असतं. आणि कृष्ण कसं आपल्या सगळ्याच म्हणजे सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर ह्याचं देखभाल करतो. पुन्हा आध्यात्मिक जगातल्या पण सगळ्यांची तो देखभाल करतात ते. वेदेश्च सर्वे अहमेव वेद्यो, तो 15.15वा श्लोक पाठ करा सगळ्यांनी. आणि वेदांत सूत्रांचा हा गुह्यतम असा सारांश आपण बघितला गाभा आता. हा तर आपल्याला भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून जाणायचंय आणि जोडून घ्यायचंय त्यांच्याशी. हा झाला आपला आजचा अध्याय. माताजी